श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे या चॅनलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. प्रत्येकाने आपापल्या कुलदेवतेची पूजा ही नेहमी केलीच पाहिजे. तसेच आपल्या कुलदेवतेचे रोज स्मरण केले पाहिजे आणि कुलदेवतेची पूजा ही केल्यास आपल्याला फायदे हे मिळतात. तसेच तुमच्या अडचणी, तुमची संकटे, दुःख हे दूर होण्यात मदत होते. आपल्या कुलदेवतेची पूजा कशी करावी, तसेच तुम्ही तुमच्या कुलदेवतेची पूजा केल्यास त्या पूजेचे कोणकोणते फायदे मिळतात हे मी तुम्हाला खालीलप्रमाणे सांगणार आहे. आता बघूयात कुलदेवतेची पूजा कशी करावी. कुलदेवता म्हणजे प्रत्येकाच्या कुळाची देवता होय. प्रत्येकानेच आपापल्या कुलदेवतेची उपासना करावी. कुलदेवतेची उपासना केल्यास आध्यात्मिक शक्ती प्रसन्न होते. प्रत्येकाची कुलदेवता ही वेगवेगळी असते. ज्याची कुलदेवता स्त्री असते तेव्हा कुलदेवी असे म्हटले जाते आणि जेव्हा पुरुष हा कुलदेवता असतो तेव्हा कुलदेव असे म्हणतात. कुलदेवाची पूजा ही नेहमी करावी, कारण कुलदेवता ही आपले नेहमी रक्षण करत असते. आपल्या घरातील सगळं व्यवस्थित असावं आणि आपल्या घरातील सगळे नेहमी आनंदी आणि सुखी असावे असे वाटत असेल तर आपल्या कुलदेवतेची नेहमी आराधना, स्मरण करावे. तसेच आपल्या घरातील मुलांचे शिक्षण, सतत आजारपण असणे, अनेक प्रकारची संकट येणे आणि मुलांची लग्न न होणे यांसारख्या अडचणी जेव्हा निर्माण होतात तेव्हा यामागे आपला कुलाचार नीट न झाल्यामुळे या अडचणी निर्माण होतात. तसेच आपण आपला कुलधर्म हा नीट पाळला नसेल तरी अशा प्रकारच्या अडचणी निर्माण होतात. आपली कुलदेवता ही आपल्या घराचा मुख्य भाग असतो. कुलदेवता ही आपल्या घराची आई असते. त्यामुळे कुलदेवतेची उपासना ही करावी आणि उपासना करताना कोणत्या गोष्टी पाळायच्या आहेत ते मी आज सांगणार आहे. सर्वात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या कुलदेवतेचा फोटो किंवा टाक यापैकी एक तरी आपल्या घरात नक्की असावं. तसेच जर पूर्वीपासून असलेले टाक असतील तर ते खूप छान, पण जर टाक नसतील तर एक फोटो तर नक्की असावा. या फोटोची पूजा ही रोज करावी. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या कुलदेवतेचा मंत्र जप हा दररोज केला पाहिजे. तो जप हा एक माळी केला तरी चालेल. तसेच ज्यांना आपली कुलदेवता कोणती आहे हे जर तुम्हाला माहीतच नसेल तर तुम्ही श्री कुलदेवताय नमः असा जप नियमित करावा. तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या कुलदेवतेचा जो वार आहे त्या दिवशी उपवास हा नक्की करावा. यामुळे खूप फायदा होतो. तसेच तुम्हाला जर तुमच्या कुलदेवतेचा वार कोणता आहे हे माहीत नसेल तर मंगळवार करावा, कारण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की मंगळवार हा देवीचा वार आहे. शेवटची गोष्ट ही आहे की वर्षातून एकदा तरी घरातील सगळ्यांनी मिळून आपल्या कुलदेवतेला नक्की जावे आणि कुलदेवीचे दर्शन घ्यावे आणि महिलांनी देवीची ओटी ही नक्की भरावी. तुम्ही वरती सांगितल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित पाळल्या तर तुमच्या कुलदेवतेलाही प्रसन्न होते. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.